बापाचं, पुत्राचं आणि पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. आज शुभवर्तमानात येशू आपल्याला उद्बोधतो आणि आपल्याला सांगून देतो की आपण घाबरू नाही आणि पिता आपल्याला राज देईल. आपण स्वर्गात आपले खजिना साठवू शकतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आपले खजिना तिथे असतील आणि आपली अंधकन्याही तिथे असतील. आपण या जगाच्या इच्छांमध्ये बोटून राहू नये, तर स्वर्गातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करूया आणि देव आपल्याकडून जे इच्छितो ते करूया. आपण स्वार्थ सोडून देव आणि इतरांबद्दल प्रेमाने जगूया. मनुष्याचा पुत्र कधी देईल हे आपल्याला माहीत नाही. आपण नेहमी सद्गुणात जगून तयार राहूया. आपण आपले सद्गुण स्वर्गात साठवूया. आपण देवाचे गौरव करत जाऊया. अशा प्रकारे आपण स्वर्गासाठी अनेक आज्ञा तयार करू शकतो. आपण प्रार्थना करतो की देवपिता आपल्या प्रत्येकाला त्यास कृपा देईल.